महापौर शर्मिला पिंपळकर यांनी केली मॅरेथॉन स्पर्धा मार्गाची पाहणी। ठाणे महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येणारी 32वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन येत्या 30 ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडणार असून या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळकर यांनी आज पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसमवेत संपूर्ण मॅरेथॉन मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि स्पर्धा मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी रस्त्याच्या दुरुस्ती करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत। या पाहणी दौऱ्यास उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते शानू पठाण, गटनेते अभिजित पवार यांच्यासह अनेक मान्यवरही उपस्थित होते। मॅरेथॉनची सुरुवात ठाणे महापालिका भवन येथून होणार असून महापौरांनी या प्रारंभस्थळाचीही पाहणी केली। यानंतर महापालिका भवन, नितीन कंपनी सर्व्हिस रोड, रोड क्रमांक 16, रोड क्रमांक 22, इंदिरानगर, वर्तकनगर, उपवन मार्ग, पोखरण रोड क्रमांक 2, टिकुजणीवाडी, उथळसर आणि कळवा या संपूर्ण स्पर्धा मार्गाची पाहणी करण्यात आली। प्रत्येक टप्प्यावर आवश्यक सुविधा, वाहतूक नियंत्रण, रस्त्यांची गुणवत्ता आणि स्पर्धकांच्या सुरक्षिततेसंदर्भातील बाबींची तपासणी देखील करण्यात आली। महापौरांनी स्पर्धा मार्गावरील रस्त्यांची स्थिती, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षितता आणि इतर मूलभूत सुविधांचाही आढावा घेतला। नितीन कंपनी सर्व्हिस रोड येथे जी कामं सुरू आहेत ती स्पर्धेच्या दिवशी स्पर्धा संपेपर्यंत बंद ठेवण्याबाबत संबंधित प्राधिकरणाशी समन्वय साधण्याच्या सूचना दिल्या। तसंच स्पर्धेच्या दिवशी मार्गावरील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभी असलेली वाहनं हटवून मार्ग पूर्णपणे मोकळा ठेवण्याच्या सूचना वाहतूक विभागाला देण्यात आल्या। यावेळी स्पर्धा मार्गालगत झाडांच्या वाढलेल्या फांद्या छाटून मार्ग मोकळा ठेवण्याचे निर्देशही संबंधित विभागाला देण्यात आले। तसंच वाहतूक पोलिसांनी स्पर्धेच्या दिवशी प्रभावी वाहतूक नियोजन करून मॅरेथॉन मार्ग निर्बंध ठेवावा अशा सूचनाही महापौरांनी दिल्या आहेत। स्पर्धकांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं काम करण्याच्या सूचना महापौर शर्मिला पिंपळकर यांनी दिल्या आहेत। तसंच जास्तीत जास्त नागरिकांनी या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी व्हावं असं आवाहन देखील महापौरांनी केलं आहे। सर्वांना माझा नमस्कार। ठाणे शहरामध्ये मॅरेथॉन स्पर्धा ही घेतली जाते ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून। ही 32वी मॅरेथॉन स्पर्धा आहे। आज 7 वर्षाने पुन्हा एकदा ठाणे शहरामध्ये ही मॅरेथॉन स्पर्धा धावणार आहे। खेळाडूंना एक आव्हानात्मक खरं तर आहे। बरेच खेळाडूंचे महापौर म्हणून मला फोन आलेले आहेत की मॅडम खूप तुमचे आभार की ही स्पर्धा तुम्ही ठाणे शहरात पुन्हा एकदा घेताय। आज पाहणी दौरा या संदर्भात ठेवलेला आहे की खेळाडूंची सुरक्षा, त्यांना पिण्याच्या पाण्याची सुरक्षा, रस्ते व्यवस्थित आहेत की नाही, ट्रॅफिक पोलीस हे व्यवस्थित आहेत की नाही, यांचा सगळ्यांचा पाहणी दौरा आज इथे केलेला आहे। काही ठिकाणी MMRDची कामं चालू आहेत, त्यांनाही आपण बैठक त्यांची आपण घेणारच आहोत, कारण काही ठिकाणी मला व्यवस्थित असे रस्ते दिसले नाही आहे, तर ती सुरक्षा पण व्यवस्था केली गेली पाहिजे या संदर्भात आपण त्यांच्याबरोबर बसणार आहोत आणि खूप उत्तम आणि चांगल्या पद्धतीने ही वर्षा मॅरेथॉन संपन्न होईल। ठाणे महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 32 वर्ष ही मॅरेथॉन स्पर्धा सतत चालू असते आणि यापुढेही ती त्याच पद्धतीने खूप उत्तम आणि चांगल्या पद्धतीने चालू राहील। कशा प्रकारे रूपरेषा असणार? मला वाटतं ठाणे महानगरपालिकेच्या इथूनच खरं तर ही पटून चालू होते आणि कळवा इथून येऊन पुन्हा ठाणे महानगरपालिकेच्या इथेच संपते। किती प्रमाणात रजिस्ट्रेशन वगैरे झालेलं आहे? रजिस्ट्रेशनचं प्रमाण चालू आहे, बऱ्यापैकी रजिस्ट्रेशन झालेले आहेत। अजून महिना बाकी आहे आपल्याला। मला वाटतं 25 ऑगस्टपर्यंत लास्ट कालावधी आहे आणि फॉर्म मोठ्या प्रमाणात भरले जात आहेत। 21 किलोमीटर ही सगळ्यात मोठी किलोमीटरची ही आहे। त्याच्यानंतर वृद्धांसाठी सुद्धा 1 किलोमीटरपर्यंत धावण्याची हे आहे, स्पर्धा आहे। लोकांना काय आव्हान? लोकांना हेच आवाहन करेल की ठाणे शहरामध्ये अनेक प्रकारच्या भारतीय संस्कृती खरं तर जपण्याचा हा एक माध्यम आहे आणि ठाणे महानगरपालिकेने तो जपलेला आहे।
ठाणे महापालिकेमध्ये आर्थिक तूट असताना आलिशान गाड्यांवर लाखोंची उधळपट्टी. ठाणे महानगरपालिका एकीकडे आर्थिक तूट, निधीअभावी विकास कामं रखडल्याचा दावा करत सुमारे 400 कोटी रुपयांचे कर्जरोखे उभारण्याची तयारी करत आहे. मात्र दुसरीकडे महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते तसंच प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी लाखो रुपयांच्या आलिशान वाहनांची खरेदी केली जात असल्याचा निषेध शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष ऋषिकेश तायडे यांनी केला आहे. याबाबत ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन देऊन वाहन खरेदीचा निर्णय कोणी घेतला, त्यास मंजुरी कोणत्या ठरावाद्वारे देण्यात आली, आर्थिक तूट असताना निधी कोणत्या तरतुदीतून उपलब्ध करण्यात आला, यांच्यासह विविध प्रश्नांची लेखी उत्तरे देण्याची मागणी करण्यात आली आहे. याचबरोबर ब्रह्माळा तलाव परिसरात झाड पडून गंभीर जखमी झालेल्या दीपा चौधरी यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही. या संदर्भात शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं 2 वेळेला निवेदन देऊनही प्रशासनानं कोणतीही ठोस कार्यवाही केली नसल्याचा आरोप ऋषिकेश तायडे यांनी केला आहे. सोबत चौधरी यांच्या कुटुंबियांनी देखील तात्काळ दखल घेऊन मदत करण्याचं आवाहन केले. सर, गेल्या काही दिवसांपूर्वी पाहिलं तर इलेक्ट्रिक गाड्यांचा प्रवास होता, आता आलिशान गाड्यांचा प्रवास पाहायला मिळतो. तुम्ही देखील एक पत्र लिहिलेलं आहे. काय त्या पत्रामध्ये नमूद केलं, काय सांगाल तुम्हाला? जसं आता तुम्ही बघू शकतात की आता एक VIP कल्चर चालू झालेलं आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये. आता तुम्ही बघितलं तसं महापौर असतील, उपमहापौर असतील, विरोधी पक्ष नेता असतील, सभागृह नेते असतील, यांनी आज आलिशान ह्या गाड्या XUV 700 या त्यांना देण्यात आलेल्या आहे. महापालिका आर्थिक याच्यामध्ये त्रुटी असताना आलेल्या असताना पण त्यांना हे अशा गाड्या त्यांनी घेतलेल्या आहे. आम्हाला क्यू येते की इथे विकास कामं होत नाहीये, काही होत नाहीये आणि याच्यामध्ये त्यांनी हे अशा गाड्या घेतलेल्या आहे. आज महानगरपालिकेला 400 कोटींचा कर्ज घेण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामध्ये पण हे अशा गाड्या घेतात आहे आणि त्याला विरोधी पक्ष नेते पण विरोध करत नाहीये अशा यांना. उलट त्यांनी पण त्यांना गाडी घेतलेली आहे. याचं आम्हाला आश्चर्य वाटतंय. त्यासाठी आम्ही आयुक्तांना, महापौरांना, उपमहापौरांना आणि विरोधी पक्ष नेत्यांना आणि सभागृह नेत्यांना पत्र दिलेलं आहे. आम्ही सांगितलेलं आहे की मागे जे दीपा चौधरी म्हणून ज्या महिला होत्या त्यांच्या अंगावरती झाड कोसळून त्या गंभीररित्या जखमी झालेल्या होत्या. त्यांच्यावरती उपचार करायला, त्यांना नुकसान भरपाई द्यायला यांच्याकडे पैसे नाहीयेत आणि अशा आलिशान गाडी घ्यायला यांच्याकडे पैसे आहेत. त्यांना आम्ही सांगितलेलं आहे जर त्यांना लवकरात लवकर जर नुकसान भरपाई दिली नाही तर आम्ही भीक मागो आंदोलन करणार आणि ते काय ठाणेकर जनतेकडून नाही करणार, कारण ठाणेकर जनता ही कर भरते. पण आम्ही आयुक्तांच्या दालनापासून म्हणजे आयुक्तांपासून ते खाली अतिरिक्त आयुक्त असू द्या, उपायुक्त असू द्या, महापौर असू द्या, उपमहापौर असू द्या, विरोधी पक्ष नेते असू द्या किंवा सभागृह नेते असू द्या, ज्यांनी ज्यांनी गाड्या घेतल्या त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांच्याकडे आम्ही भीक मागो आंदोलन करणार. कारण जर महापालिकेकडे पैसे नाहीये त्यांच्याकडून आम्ही पैसे घेऊन नातेवाईकांना देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात शहरातील प्रलंबित SRA योजनांमधील रहिवाशांनी उपस्थित राहून आपली व्यथा मांडली. आमदार संजय केळकर यांनी अधिकारी आणि विकासक यांच्या समन्वयातून रहिवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अनेक पीडित रहिवाशांनी धाव घेत आपल्या तक्रारी मांडल्या. वर्तकनगर आणि भीमनगर झोपडपट्टीचा SRA प्रकल्प क्लस्टरमधून बाहेर काढण्यात आल्यानंतरही प्रलंबित आहे. संबंधित विकासकाबाबत रहिवाशांच्या अनेक तक्रारी असून प्रकल्पाला चालना मिळत नाही. येथील पीडित 350 कुटुंबियांना हक्काचं घर मिळावं यासाठी आपण प्रयत्नशील असून लवकरच SRA अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली जाणार असल्याचं
असल्याचं केळकर यांनी सांगितलं. आंबेडकर रोड येथील एसआरए प्रकल्पातील सुमारे 450 कुटुंब हवालदिल झाली असून त्यांचे प्रतिनिधी देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी केळकर यांनी संबंधित विकासकाला देखील निमंत्रित केलं होतं. या बैठकीत क्लस्टर योजना राबवायची की एसआरए प्रकल्प राबवायचा यावरही चर्चा झाली. सुमारे 19 वर्ष योजना रखडल्यानं हक्काचं घर मिळणार की नाही असा प्रश्न उपस्थित झाला असून लवकरच यातून मार्ग काढणार असल्याचं केळकर यांनी सांगितलं. यावेळी कापूरबोडी येथील गाळेधारकांनी देखील उपस्थित राहून व्यथा मांडली. हे रहिवासी गेली 50 वर्ष व्यवसाय करत असून अचानक त्यांच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार आलीये. या रहिवाशांचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी आपण प्रयत्नशील असून ठोस कार्यवाहीचा आग्रह धरणार असल्याचं केळकर यांनी सांगितलं. शहरात अनेक एसआरए प्रकल्प वर्षोनुवर्ष रखडले असून विकासकांच्या भ्रष्ट कारभारामुळे रहिवासी हवालदिल झाले आहेत. अशा विकासकांवर एमपीआयडी अंतर्गत कारवाई करावी यासाठी आपण अधिवेशनात सातत्यानं आग्रह धरल्याचंही त्यांनी सांगितलं. शहरात जमीन बळकवण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणात होत असून गुजरातच्या धर्तीवर कठोर कायदा आणण्याचा पुनरुच्चारही केळकर यांनी केला. या उपक्रमाला सातत्याने एसआरएच्या संबंधी मांडतोय आणि हे किती खरं आहे ते याच्यावरून आपल्याला कळतं. एसआरए प्रकल्प जे आहेत ते झोपडपट्टीवासियांना शाप की वरदान अशी परिस्थिती आज ठाण्यामध्ये काही ठिकाणी निर्माण झाली आहे आणि त्याच अनुषंगाने वर्तकनगर येथील भीमनगर ही जी झोपडपट्टी आहे, हा जो एसआरएचा प्रकल्प आहे तो प्रकल्प जो विकासक आहे त्या विकासकाचं नाव स्वामीराज बिल्डर आणि विहान बिल्डर. त्यांचं दुखणं हेच आहे, एक तर क्लस्टरमधनं हाय पॉवर कमिटीला सांगून आम्ही यांचा प्रकल्प जो आहे तो बाहेर काढला की बाबा हा एसआरए प्रकल्प म्हणूनच झाला पाहिजे आणि त्यानंतर आता म्हणजे आगीतून फोपाट्यात गेल्यासारखं त्यांना झालं. आता विकासकाची तक्रार ही सगळी मंडळी त्या प्रकल्पाची आली होती, झोपडपट्टीवासी आले होते. जवळजवळ 400-450 झोपडपट्टीवासी आहेत आणि विकासक अजून पुढे कुठलीही काही त्या प्रकल्पाला चालना देत नाही आहे. आता त्या संबंधामध्ये कठोर निर्णय घेण्यासंबंधी लवकरच एसआरएच्या कार्यालयामध्ये देखील बैठक घ्यायला लागणार आहे. दुसरा प्रकल्प जो आहे तो या इकडचा आंबेडकर रोड जो ठाणे शहरामधला आहे त्या भागातल्या 400-500 झोपडपट्टीवासियांचा आहे. 19 वर्ष ते रखडले होते आणि काहीच तयार होत नव्हतं, कागदपत्र तयार होत नव्हती आणि त्याच्यामुळे इतकी दिरंगाई झाली होती. आज मी प्रत्यक्ष हा प्रकल्प राबवणारे विकासक आणि झोपडपट्टीधारकांचे त्या कमिटीचे प्रतिनिधी यांची देखील बैठक घेतली आणि 2 पर्याय त्यांच्यासमोर त्यांनी ठेवले की क्लस्टरमध्ये आपण जाणार का एसआरएमध्ये जाणार. तर त्या दृष्टीने या आठवड्याभरामध्ये किती पात्र होऊ शकताय याची यादी बनवून विकासक आणि हे झोपडपट्टीधारक त्यांची कमिटी हे माझ्या उपस्थितीत बसून पुढचा जो आहे तो निर्णय करणार आहेत. आता असे 10-10 वर्ष प्रकल्प जर रखडायला लागले तर माणसाचं गेलेलं आयुष्य तर पुन्हा मिळत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार पक्षाच्या अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी काढलेल्या अपशब्दांच्या विरोधात आज ठाण्यातील काँग्रेस कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने नगरसेवक सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यालयाबाहेर बॅनरवर शाई फेकून तीव्र आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या पोस्टरला शाई फासत फोटो जाळून आंदोलन केलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे पदाधिकारी मोहसिन शेख, रवी पालव, अमित पाटील, रमेश शिंदेसे, जिया शेख, प्रितेश मोरे तसंच विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी हर्षवर्धन सकपाळ यांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. नगरसेवक सुहास देसाई यांनी याविषयी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली. सुरू झालेला आहे. हर्षवर्धन सकपाळ यांनी ज्या प्रकारे वक्तव्य केलेलं आहे या वक्तव्याचा निषेध तुम्ही व्यक्त करताय. आंदोलन सुरू झालंय आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहे. हर्षवर्धन काय त्याचं नाव काय, त्या नाव पण आठवत नाही. तो सकपाळ ही काँग्रेस संपायला आली आहे, तर
संपत आल्या काँग्रेसचा अध्यक्ष आहे आणि त्या एका लायकी नसलेल्या माणसाने आज आमच्या ताई आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रजी पवार यांच्या विरोधात जे वक्तव्य केलंय हेही चुकीचं आहे. एका महिलेच्या विरुद्ध असं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे. त्याचा आम्ही निषेध करतो आणि ह्या हर्षवर्धन सकपाळचा काँग्रेसची तातडीने राजीनामा घ्यावा व त्याने महाराष्ट्रात तोंड घेऊन निघून जावं, नाहीतर तो जिथे जाईल त्याचा तोंड आम्ही काळं करू. आम्ही ताईंचे कार्यकर्ते खंबीर आहोत. वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या ठाणेकरांना आता रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. निकृष्ट दर्जाची कामे आणि भ्रष्टाचारामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याच्या निषेधार्थ आज मनसेनं खड्ड्यात झाडे लावून महापालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात नैनेश पाटणकर, संदीप साळुंके, संजय भुजबळ, स्वप्नील बोराडे आदींनी भाग घेऊन महापालिका प्रशासनाचा तीव्र निषेध केला. शहरातील सर्व धोकादायक खड्डे तात्काळ आणि दर्जेदार पद्धतीनं बुजवावेत, अन्यथा नागरिकांच्या सहभागातून यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल. नागरिकांच्या सुरक्षिततेची कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही असा इशाराच मनसेनं दिलाय. उठवलेल्यापर्यंत आंदोलनाचं स्वरूप कशा प्रकारे असणार आहे आंदोलन मी तुम्हाला सांगितलं हे जर खड्डे बुजले नाही तर मनसेला सांगावं लागत नाही. आम्हाला जे करायचे आम्ही करणार आणि आम्ही करणार म्हणजे करणार. त्याच्यासाठी काय कुठला काय म्हणतात ते मूर्त काढायची गरज नाही. मी MSCBL मध्ये होतो, तिथे आंदोलन चालू होतं स्मार्ट मीटरवरती. तिथे मला फोन आला की इथे एक मुलगा पडला आणि मुलं वाचला. तसेच आम्ही तिथून निघालो आणि इथे आलो की कुठेतरी हे एवढे सगळे खड्डे. एकच खड्डा नाही आहे ना, तिथपासून खड्डे. मी प्रत्येक खड्ड्यात आमचा पदाधिकारी उभा केला होता. हे आम्ही तिथे आल्यामुळे आम्ही सगळ्या मुलांना बोलू शकलो नाही आणि सगळी मुलं आली ना हे वाहतूक कोंडी झाली असेल ती आम्हाला करायची नव्हती. कोणाला म्हणजे आम्ही जरी रस्ता बंद केला तरी तो नागरिकांनाच त्रास आहे ना. राजसाहेबांचं म्हणणं आहे की लोकांना त्रास होईल असं काही करू नका, म्हणून आम्ही जर जास्त मुलं तिथे असतो तर आंदोलन हे वाहतूक कोंडी झाली असेल ती वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून लिमिटेड लोकांमध्येच मी केलं आणि वाहतूक कोंडीला कुठे त्रास करून दिला नाही. मी अधिकाऱ्यांना तेच सांगितलं, तुम्ही वाहतूक कोंडीचं माझ्यावर सांगता ते वाहतूक कोंडी माझ्यामुळे झालेली नाही. मंत्र्यांना अधिकाऱ्यांना काय सांगणार? मंत्र्यांना माझी विनंती आहे की सर तुम्ही पण इथून जाता जरा लक्ष द्या. तुम्ही हा पूर्ण महाराष्ट्र तुमचा परिवार समजता तर तुम्ही हे लवकर खड्डे बुजवून टाका. ओके, थँक्यू.